अध्याय 4. श्री गणेशाय नमो. श्री सरस्वते नमो. आजी श्रवणेंद्रिया पाहले, जे येणे गीतानिदान देखिले. आता स्वप्नची हे तुकले, साचा सरीशे. आता या श्रवणेंद्रियाने आज गीतेसारखा अमोल ठेवा पाहिला, म्हणून परमसुखाची सकाळ झाली व स्वप्नासारखे असलेले जगत सत्य वाटू लागले. आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेटी, आणि भक्तराजू किरीटी परिसत असे. आधीच आत्मानात्म विवेकासारख्या विषयाचे प्रतिपादन व त्यातही जो विवेक जगन्यता साक्षात परमात्मा श्रीकृष्ण सांगत आहे आणि भक्तश्रेष्ठ अर्जुन ऐकत आहे, असा महद्भाग्याचा संवाद ऐकायला मिळणे हे दुर्लभ आहे. जैसा पंचमा लागू सुगंधू, की परिमळू आणि सुस्वादू, तैसा भला झाला विनोदू कथेचा ये. ज्याप्रमाणे सुगंधित परिमळाने व अत्यंत मधुर रुचीने युक्त अशा अत्यंत कोमल पंचमालापाचा लाभ होणे महदानंद होय, त्याप्रमाणेच श्रीकृष्णार्जुन संवाद रूप कथेचा आनंद आहे, ज्याचे बोल अत्यंत कोवळे व मनमोहक असे मधुर आहेत व जो अत्यंत हळुवार किंवा कोमल चित्ताने ऐकत आहे, अशा श्रीकृष्णार्जुनाच्या संवादाचा लाभ होणे श्रोत्याचे महद्भाग्यच होय. कैसी आगळीक दैवाची, जे गंगा जोडली अमृताची, हो का जपतपे श्रोतयांची फळा आली. असा श्रीकृष्णार्जुनाचा संवाद श्रोत्यांना ऐकायला मिळाला. श्रोत्यांचे केवढे थोर भाग्य की त्यांना अमृताची गंगाच प्राप्त झाली, किंवा त्यांची अनेक जन्मांची जपतपादी पुण्यकर्मे या रीतीने फलद्रूप झाली. आता इंद्रिय जात आगवे, ती श्रवणाचे घर रिगावे, मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे. आता सर्व इंद्रियांनी श्रवणेंद्रियाच्या ठिकाणी यावे व मग गीतारूपी संवादाचे खरे रूप भोगावे. अत्यंत एकाग्र चित्ताने श्रवण करणाऱ्याच्या अंतःकरणातच बोध उत्पन्न होतो व तशाच बोधापासून उपदेशाचे फळ मिळते, असा याचा अर्थ आहे. हा अतिसो अतिप्रसंगे, सांडुनी कथाची ते सांगे, जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते. असे विशेष विषयांतर न करता आता श्रीकृष्ण व अर्जुन हे दोघे जण काय बोलत होते ती कथाच मी सांगतो, ती ऐक. ते वेळी संजयो राया ते म्हणे, अर्जुनू अधिष्ठिला दैवगुणे, जे अतिप्रीती श्रीनारायणे बोलतू असे. त्यावेळी राजा धृतराष्ट्राला संजय म्हणायला लागला की राजा, अर्जुन हा सर्व दैवगुणाला अधिष्ठान रूप होता, म्हणूनच भगवान श्रीकृष्ण त्याच्याशी अत्यंत प्रेमाने बोलू लागले. असे म्हणण्याचे कारण असे की जैन संगेची पितया वसुदेवाशी, जैन संगेची माते देवकीशी, जैन संगेची बंधू बळीभद्राशी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. जे अत्यंत गुह्य असल्यामुळे भगवंताने आपल्या पित्या वासुदेवालाही ते सांगितलं नाही, किंवा माता देवकीलाही जे सांगितलं नाही, अथवा भाऊ बळीराम यालाही सांगितलं नाही, ते अंतःकरणातील निजगुज भगवान अर्जुनाला सांगू लागले. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, परी तेही न देके या प्रेमाचे सुख, आजी कृष्ण स्नेहाचे बिक यातेचे आती. देवी लक्ष्मी नेहमी भगवंतापाशीच राहणारी, पण तिलाही हे प्रेमसुख मिळाले नाही. श्रीकृष्ण प्रेमाचे संपूर्ण पीक या अर्जुनाला मिळाले. सनकादिकांची आशा, वाढिनल्या होत्या कीर बहुवसा, परी त्या येणे माने यशा येती चिना. सनकादिक हे श्रीकृष्णाचे प्रेमसुख मिळावे म्हणून पुष्कळ दिवसांपासून सारखी आशा करीत राहिले, पण त्यांच्या आशा अर्जुनासारख्या सफळ झाल्या नाहीत. या जगदीश्वराचे प्रेम येत दिसतसे निरुपम, कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. या अर्जुनाचे केवढे थोर पुण्य आहे पहा. या श्रीकृष्णाचे अर्जुनावर जे प्रेम आहे त्याला उपमाच देता येणार नाही. हो का जयाच्या प्रीती, अमूर्त हा आला व्यक्ती, मज एकवंकी याची स्थिती आवडतो असे. ज्या अर्जुनाच्या प्रेमाकरता अमूर्त म्हणजे निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार झाला,
त्या अर्जुनाची एकनिष्ठ प्रेमस्थितीच मला आवडते. ए रवी हा योगिया नाडळे, वेदार्थाशी ना कळे, जेत ध्यानाचेही डोळे पावती ना. ए रवी पाहता एका प्रेमा वाचून हा श्रीकृष्ण परमात्मा योग्यांनाही प्राप्त होत नाही. वेदांचा जो अर्थ त्यातही तो सापडत नाही, ध्यानाच्या डोळ्यांनाही तो दिसत नाही. तो हा निजस्वरूप अनादि निष्कंप, परिकवने माने सकृप झाला आहे. तो हा आपल्या सच्चिदानंद स्वरूपाने अखंड स्थित असलेला अनादि अचल आहे. पण या अर्जुनाला कसा कृपाळू झाला आहे ते पहा. हा त्रैलोक्यपटाची घडी, आकाराची पैलथडी, कैसा याची आवडी आवरला असे. हा श्रीकृष्ण परमात्मा त्रैलोक्यरूपी उकललेल्या वस्त्राची घडी आहे, म्हणजे जगद्व्यापक आहे. आकाराचे परतीर म्हणजे मर्यादित असे भौतिक आकार, ज्या सगुण परमेश्वराच्या आकाराच्या आधीच संपतात किंवा ज्याचा आकार भौतिक नाही असा आहे. पण तोच आपले व्यापकत्व व निराकारत्व न सोडता या अर्जुनाच्या प्रेमामुळे तेवढाही व्यापक श्रीकृष्ण परमात्मा कसा एकदेशी सगुण साकार झाला आहे तो पहा. श्लोक श्री भगवान वाच यमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत. ज्ञानोबा तुकाराम. मग देव म्हणे अगा पंडुसुता, हाची योगू आम्ही विवस्वता, कथिला परी ते वार्ता बहुता दिवसांची. मग देव म्हणाले, पंडुसुता, हाच योग मी विवस्वानाला सांगितला होता, पण ती फार दिवसांची गोष्ट आहे. मग तेने विवस्वते रवी, हे योग स्थिती आगवी, निरूपिली बरवी मनुप्रती. मग त्या विवस्वान रवीने ती संपूर्ण योगस्थिती मनुला सांगितली. मनुने आपण अनुष्ठिली. मग इक्ष्वाकुवा उपदेशिली, ऐसी परंपरा विस्तारिली आद्य हे गा. मनुने त्याचे स्वतः अनुष्ठान करून इक्ष्वाकू राजाला सांगितली. अशी या आद्य योग धर्माची परंपरा आहे. श्लोक एवं परंपरा प्राप्तमिमं राजर्षयो विदु, स कालेने महता योगो नष्ट परंतप. ज्ञानोबा तुकाराम. मग आणि काही या योगाते राजर्षी झाले जाणते, परी तो तेथून आता सांप्रते निजे कोणी. पुढे मग काही राजर्षींनी याला जाणून त्याचे अनुष्ठान केले, पण सांप्रत हा योग कोणी जाणत नाहीत. जे प्राणिया कामी भरू, देहाची वरिया धरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. याचे कारण हे आहे की मनुष्य प्राणी देहाचेच अत्यंत प्रेम धरून विषय सुखातच अत्यंत आसक्त झाल्यामुळे त्याला आत्मज्ञानाचा अगदीच विसर पडला. आव्हा अटलिया आस्था बुद्धी, विषय सुखाची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. परमेश्वराला सोडून आस्था व बुद्धी या दोन्ही भलत्या देहाधिक आडमार्गाने जाऊ लागल्यामुळे विषय सुख हे परमध्येय वाटू लागून लोकांना आपल्या जीवात्म्या इतकेच देहाधिक उपाधीचे प्रेम वाटू लागले. एरवी तरी खवणे यांच्या गावी, पाठावे काय करावी, जा सांगे जात्यंदारवी कायाती. नाहीतरी दिगंबर लोकांच्या गावी वस्त्रांचा काय उपयोग आहे? जन्मांध जो आहे त्याला सूर्याचा काय उपयोग होणार? का बहिरयांच्या स्थानी कवन गीता ते मानी, की कोले या चांदणी आवडी उपजे. किंवा बहिऱ्यांच्या सभेत कोण गाण्याला मान देतो? किंवा कोल्ह्याला चंद्रप्रकाश आवडेल का? पै चंद्रोदया आरोते, जयांचे डोळे फुटती असते, ते कावळे केवी चंद्रा ते ओळखती. चंद्राचा उदय होण्यापूर्वीच ज्यांचे डोळे फुटतात, म्हणजे डोळ्याला दिसत नाही, त्या कावळ्यांना चंद्राची ओळख कशी होईल? तैसी वैराग्याची शिवण देखती, जे विवेकाची भाषणे नती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वरा ते. त्याप्रमाणे ज्यांनी वैराग्याची हद्दच पाहिली नाही व ज्यांनी आत्मानात्म विवेक हा शब्दच ऐकला नाही, असे मूर्ख लोक मला ईश्वराला कसे प्राप्त होतील? कैसा नेनो मोह वाढिनला, तेने बहुतेक काळ व्यर्थ गेला, म्हणून योग हा लोपला लोकीये. हा अविवेक
व देहादिकांची आसक्ती कशी वाढत गेली हे समजत नाही. पण अशा स्थितीतच फार काळ लोटल्यामुळे हा योग या लोकातून नष्ट झाला. श्लोक स एवायं मया तेद्य योगा प्रोक्त पुरातना भक्तोषि मे सकाचेती रहस्यं हेतुदुत्तमं ज्ञानोबा तुकाराम तोची आजी आता तुझ प्रती कुंतीसुता सांगितला मी तत्वता भ्रांती न करी. तोच योग आज आता अर्जुना तुला मी सांगितला, यात मुळीच संशय नाही. हे जीवीचे निज गुज परी केवी राखो तुझ जे पडियेशी तू मज म्हणून या. ही आमच्या अंतकरणातील अत्यंत गुप्त गोष्ट आहे, पण तुम्हाला अत्यंत प्रिय असल्यामुळे तुझ्यापासून ती मी गुप्त कसा ठेवू शकेन. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रेयची चितकळा धनुर्धरा. अर्जुना तू प्रेमाची मूर्ती आहेस, भक्तीचा ओलावा आहेस, सख्य भक्तीचे केवळ चैतन्य रूप आहेस. तू अनुसंगाचा ठाओ, आता तुझ काय वंचू जाओ, जरी संग्रामारूढ आहो झालो आम्ही. तू पूर्ण विश्वासू संगाती असा विश्वास ठेवण्यास पात्र आहेस, मग तुझ्यापासून काय लपवून ठेवता येईल. जरी आपण यावेळी युद्धाला सज्ज झालो आहोत, तरी नावे कहे सहावे, गाजाबज्जही न धरावे, परी तुझे अज्ञानत्व हारावे लागे हाती. तरी घटकाभर ते बाजूला ठेवून या युद्धाच्या गडबडीचा मनावर परिणाम होऊ न देता अगोदर तुझी गैरसमजूत नाहीशी केली पाहिजे. अर्जुनवाच अपरं भवतो जन्मपरं जन्म विवस्वता कथमेतद्विजानीयां त्वमादो प्रोक्तवानिति ज्ञानोबा तुकाराम. तव अर्जुन म्हणे श्रीहरी, माया पुलयाचा स्नेहो करी, हेत विस्मयो काय उदारी कृपानिधी. तेव्हा अर्जुन म्हणाला, हे पहा परम कृपाळू देवा, आई आपल्या बाळावर स्वाभाविक प्रेम करते, यात आश्चर्य करण्यासारखे काय आहे. तू संसार श्रांताची सावली, अनाथ जीवांची माऊली, आमुते किर प्रसवली तुझीच कृपा. त्याप्रमाणेच देवा, या संसारात अत्यंत पोळलेल्यांना तू सावलीत बसण्याचे ठिकाण आहेस. जे अनाथ असतील त्यांची तू आई आहेस. आम्ही तर सर्वस्वी तुझ्या कृपेचेच फळ आहोत. देवा पांगुळे का देवीजे, तरी जन्मोनी जो जारू साहिजे, हे बोलो काय तुझे तुझची पुढा. देवा एखादे मूल पांगळे जन्मले असता जन्मापासून शेवटपर्यंत आईलाच त्याची काळजी व्हावी लागते. अशीच आमची सर्व काळजी तुलाच करावी लागते. हे तुझे प्रेम तुझ्यासमोरच काय सांगायचे. आता पुशेन जे मी काही, ते तनिके चित्त देई, देवीची देवे कोपावे ना काही बोलाय का. आता हे असो, मी जे विचारणार आहे त्याकडे नीट लक्ष द्यावं. देवा माझ्या एका बोलण्याचा रागही येऊ देऊ नका. तरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता, ते नावे कमज चित्ता मानेची ना. हे अनंता, मी हा योग विवस्वानाला सांगितला होता. असा जो तू आपला पूर्वीचा वृत्तांत सांगतोस तो जरा मला पटत नाही. जे तो विवस्वतू म्हणजे काही, ऐसे हे वडिला ठाऊवे नाही, तरी तुवाची केवी पाही उपदेशला. कारण तो विवस्वान किती पूर्वी होऊन गेला हे आमच्या वडील माणसांनाही माहीत नाही. तेव्हा तूच कसा व केव्हा त्याला उपदेश केलास. तो तरी ऐकिजे बहुता काळांचा, आणि तू तर श्रीकृष्ण सापेचा, म्हणून गाये मातूचा विसंवादू. तो विवस्वान फार दिवसापूर्वी होऊन गेला, आणि तू आत्ता जन्मलास म्हणून तू विवस्वानाला उपदेश केला, ही गोष्ट विसंगत वाटते. देवीची देवा चरित्र तुझे, आपण काहीच निजे, हे लटके केवी म्हणजे एकी हेळा. त्याचप्रमाणे देवा तुझी लीला अगाध आहे, आम्ही पामरती काय जाणणार. म्हणून तुझे म्हणणे एकदम खोटे तरी कसे सांग. परी हेची मातू आगवी, मी परियेसे ऐसी सांगावी, जे तुवा चिरवी केवी पायी उपदेशू केला. पण विवस्वानाला तू उपदेश करू शकलास ही गोष्ट मला बरोबर समजेल अशा रीतीने सांग. श्री भगवान उवाच बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन, तान्यहं वेद सर्वाणि
न त्वं वेत्त परंतप. ज्ञानोबा तुकाराम तव श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता, तो विवस्वतू जय होता, तया मी नसो ऐसी चित्ता, भ्रांती जरी तुझ. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, पंडुसुता, तुला अशी शंका घेण्याचे कारण हे आहे की जेव्हा तो विवस्वान होता तेव्हा मी नव्हतो असे तुला वाटते, पण ही तुझी भ्रांती आहे. तरी तू गाये नेनशी, पै जन्मे आम्हा तुम्हाशी, बहुते गेली परिती न स्मरशी, आपुली तू. अर्जुना, माझे व तुझे असे पुष्कळ जन्म होऊन गेले आहेत, पण तुला त्याचे स्मरण नाही. मी जेणे जेणे अवसरे, जे जे होऊनी अवतरे, ते समस्तही स्मरे धनुर्धरा. मी मात्र ज्या ज्या वेळी ज्या ज्या रूपाने अवतीर्ण होतो ते ते सर्व जन्म मला आठवतात. म्हणून श्लोक अजोपि संयव्ययात्मा, भूतानामीश्वरोऽपि सन, प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. ज्ञानोबा तुकाराम. म्हणून हे आगवे, मागील मज आठवे, मी अजूही परिसंभवे प्रकृतियोगे. म्हणूनच मागे विवस्वानाला उपदेश केल्याची माझी जाणीव जशीच्या तशी कायम आहे. मी जन्मरहित असूनही प्रकृतीमुळे जन्मलासारखा भासतो. माझे अवयत्व तरी न नसे, परी होणे जाणे एक दिशे, ते प्रतिबिंबे मायावसे माझ्याची ठाई. माझी अविनाशी स्थिती नाहीशी होत नाही, पण माझ्या ठिकाणी जन्मणे व अंतर्धान पावणे हे जे दिसते ते प्रतिबिंबाप्रमाणे मायाभ्रांतीने दिसते. माझी स्वतंत्रता तरी न मोडे, परी कर्माधीनू ऐसा आवडे, तेही भ्रांतिबुद्धी तरी घडे एरवी नाही. मी स्वतंत्र आहे म्हणजे माया माझ्या स्वाधीन असून मी तिचा नियंता आहे. मी कधी माया परतंत्र होत नाही, परंतु मायेमुळे कर्माच्या परतंत्र वागतो असे मायाभ्रांतीमुळे दिसते. एरवी माझ्या ठिकाणी कर्म नाही व मी कधी कर्म परतंत्रही होत नाही. की एकची दिसे दुसरे, ते दर्पणाचे निआधारे, एरवी काय वस्तू विचारे दुजे आहे. एकच वस्तू आरशात तिचे प्रतिबिंब पडले असता दोनपणाला येते, पण वस्तुदृष्टीने विचार केला असता दोन वस्तू असतात का. तैसा अमूर्तची मी किरीटी, परी प्रकृती जय अधिष्ठी, तैसाकारपणे नटनटी कार्या लागी. त्याप्रमाणे अर्जुना, मी निराकारच असतो व निराकार राहूनच देवांचे कार्य साधण्याकरता प्रकृतीचा आश्रय घेऊन साकार भासतो. श्लोक यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. ज्ञानोबा तुकाराम. जे धर्मजात आगवे, युगायुगी म्या रक्षावे, ऐसा उगुहा स्वभावे आद्युवसे. जेवढा काही धर्म आहे त्याचे युगायुगाच्या ठिकाणी अवतार धारण करून रक्षण करावे असा सृष्टीच्या आरंभापासून प्रवाह चालत आला आहे. म्हणून अजत्व परते ठेवी, मी अव्यक्तपणही नाटवी, जे वेळी धर्माते अभिभवी अधर्म हा. म्हणून मी अर्जुना, जेव्हा अधर्माने धैर्य दिसेनासा होतो तेव्हा आपले न जन्मने बाजूला ठेवतो किंवा अव्यक्तपणेही लक्षात घेत नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पवनसुत हनुमानजी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.